हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला, आज मी बनवणार आहे मटर कचोरी. मस्त अशी क्रिस्पी मटर कचोरी. तर चला बनवू. सर्वात आधी एका बॉलमध्ये मी 2 वाट्या मैदा घेतला व त्यामध्ये ओवा आणि तेल टाकली आणि 1 चम्मच चवीनुसार मीठ टाकले आणि याला छान फिरवून घेतलं व पाणी टाकून थोडं थोडं भिजवून घ्यायचं. मस्त जेवढं भिजवायला पाणी लागते तेवढं छान पाणी टाकून भिजवून घ्यायचं. आणि भिजवून झाल्यावर 5 ते 10 मिनिट याला रेस्ट करून ठेवून द्यायचं. इकडे मी दुसऱ्या बॉलमध्ये मटर घेतले व ते मटर मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतले. गॅसवर पॅन ठेवला व त्यामध्ये तेल टाकून जिरे टाकले आणि मिरची लसण कांडून घेऊन बारीक करून टाकले व त्याला छान फिरवून घेतलं. ते झालं की त्यामध्ये टाकलं मी 2 चम्मच बेसन व त्याला छान असं लालसर होतपर्यंत फिरवून घ्यायचं. ते होताच त्यामध्ये ॲड केलं 2 चम्मच तिखट आणि हळद व ते मस्त फिरवून घेतलं. ते होताच मी त्यामध्ये ॲड केलं मिक्सरमधून बारीक केलेले मटर. त्याला आता छान फिरवत राहायचं शिजतपर्यंत, नाहीतर खाली लागू शकते. मस्त अशी होऊ द्यायचं. इकडे रेस्ट केलेला मैदा भिजवलेला तयार आहे. आता आपण याचा छान एक गोळा घेऊ व त्याला छान मोठा लाटू. छोटी पोळी लाटू तो पण आकार लाटू शकतो आपण. त्याच्यावर तेल टाकू आणि थोडंसं पीठ टाकू व त्याला आपण फोल्ड करू. दोन्ही साईडने फोल्ड करून छान अशी पाती करून घ्यायची आणि त्याला हलक्या हाताने लाटून थोडं रोल करायचं आणि त्याला चाकूनी मधातून कट करायचं. व त्याला थोडं दाबून हाताने हलकं हलकं लाटून घ्यायचं. ते लाटून तयार आहे व आता यामध्ये आपण मटर जे शिजवून घेतलं आहे आपण त्याचा छान असा गोळा टाकू आणि त्याला छान कव्हर करून घेऊ. कव्हर करताना लक्ष ठेवा की फाटता कामा नये, नाहीतर कचोरी आपली तेलामध्ये फुटणार. छान असं दाबून घ्यायचं कव्हर. तर कढईत तेल तापलेलं आहे. आता आपण तयार कचोरी त्यामध्ये टाकू. मंद आचेवर याला होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता मी मंद आच ठेवला आहे. मोठ्या आचेवर जळण्याची शक्यता असते आणि आतमधून शिजत पण नाही. मंद आचेवर छान आतमधून मैदा कसा शिजून जाते मस्त. परतून